मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 10. आता पुढे. थोड्या वेळात गिरिजा कपडे चेंज करून आली तेव्हा सर्व पाण्यात डोजबॉल खेळत होते आणि गिरिजा आली तसे सर्व त्या दिशेने पाहू लागले. करण तर तिच्यावर फ्लॅट होता. अभय पाठमोरा होता. सर्व पाहत होते म्हणून त्यांनीही वळून पाहिले. गिरिजाने सफेद चुडीदार ड्रेस घातला होता, ज्यावर सफेद ओढणी. तिने घातलेला ड्रेस नीट फिटिंगमध्ये शिवलेला होता, त्यामुळे त्यात तिची फिगर एखाद्या मॉडेलप्रमाणे आकर्षक दिसत होती. गिरिजा जरी कितीही सिंपल राहत असली तरी तिच्या बॉडी मेंटेनमध्ये एक परिपूर्णता होती, एक खानदानी वारसा होता तिच्या रूपाला. अशी काही वेगळीच लुक तिच्या पर्सनॅलिटीमध्ये होती. सामान्य मुलीपेक्षा नक्की वेगळी होती. तिला पाहून तो पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. आजच्या दिवसात ही माझ्याकडून नक्कीच काहीतरी पाप करून घेईल, तो त्याचा गॉगल डोक्यावर चढवत स्वतःशीच म्हणाला. इतक्यात त्याच्या प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला त्याचा फोन वाजू लागला. तो पूलमधून बाहेर आला. मोबाईल स्क्रीनवरचे नाव पाहून तो थोडा डिस्टर्ब झाला. कुणाचा फोन असेल? अभय एका बाजूला जात फोन रिसीव्ह केला, पण चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. त्याने फक्त फोन रिसीव्ह करून कानाला लावला होता. समोरून एका स्त्रीचा आवाज आला. अभय बेटा, किती दिवस रागावणार आहेस? डॅडावर बाळा, आता तरी घरी ये. एवढ्याशा गोष्टीवरून कुणी घर सोडून जाते का बाळा? तिकडून त्या स्त्रीचा रडवा आवाज आला. एवढीशी गोष्ट होती का मॉम ती? अभय म्हणाला. पण बाळा, तुला कुठल्याच गोष्टीसाठी ते नाही फोर्स करणार. प्लीज अभय घरी ये. त्याची आई तिकडून रडव्या स्वरात बोलत होती. अभय त्याच्या आईशी फोनवर बोलायचा, भेटायचा, पण घरी जात नव्हता. मॉम, तुला माहीत आहे ना ते माझ्याशी कसे वागले आहे? ते विसरलेले असतील, पण मी नाही विसरू शकत, अभय चिडून म्हणाला. अभय, निदान माझा तरी विचार कर ना बाळा. तुझ्याशिवाय कोण आहे मला? त्याची मॉम. मॉम, आय लव्ह यू, पण डॅडाला माझी इतकी काळजी आहे तर ते स्वतः मला फोन नाही करू शकत का? मुलापेक्षा इगो मोठा वाटतो का त्यांना? अभय चिडून. तसे नाही बेटा, ते रोज तुझी आठवण काढतात. तू त्यांना एकदा तरी फोन कर ना बाळा. तुम्ही दोघेही हट्टी आहात अगदी. तुम्हा दोघांमध्ये माझे मरण होत आहे, ते दिसत नाही का तुला? त्याची मॉम म्हणाली. तो डोळे मिटून गप्पच उभा राहिला. सॉरी मॉम, मी नंतर फोन करेन तुला. बाय. ओके, टेक केअर, असे म्हणत त्याने फोन ठेवला आणि केसातून हात फिरवत त्याने पायाजवळ असलेला दगड भिरकावला. त्याचे दोन जग होते, एक त्याच्या एकटेपणाचे आणि एक त्याच्या मॉम डॅडचे. कोणते जग त्याला हवे होते यात तो अडकला होता. तिच्या तिथे एकटी बसलेली असताना सारिका तिला पाहून तिथे आली. आधी तर गिरिजाचे लक्ष नव्हते, पण तिने येताच बोलायला सुरुवातच केली. तू इथे काय करत आहेस ग? नक्की काय काम करतेस? सारिका हाताची घडी करत. त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तू तुझं काम कर ना, गिरिजा चिडून. त्यांच्यात यापूर्वी बराच वाद झाला होता, त्यामुळे आता गिरिजाला अजून काही बोलून स्वतःची एनर्जी तिच्यासाठी वाया घालवायची नव्हती. ती बोलायला टाळत होती. गिरिजा, अतुलला भेटण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, आधीच सांगून ठेवते. आता सगळे संपले आहे तुमच्यात, ओके? सारिका तिला म्हणाली. हे सर्व तू सांगायची गरज नाही मला. मला माहीत आहे. गिरिजा तिला रोखठोक बोलत होती. मग डिवोर्स का देत नाहीयेस? आणखीन अतुलकडून 4-5 मुले हवी आहेत. एक पोरगी आहे, तिलाच नीट पोस. सारिका तिला हसत म्हणाली. जस्ट शट अप, ओके? तुझ्याशी मला एक शब्दही नाही बोलायचं. निघ इथून. गिरिजा चिडून लाल झाली, पण ती तोंड सांभाळून बोलत होती, कारण ती सारिकासारखी नीच नव्हती. पण तिच्या साध्यापणाचा सारिकाने चांगलाच फायदा घेतला होता. का मी काही चुकीचं बोलले का? मुलीच्या नावाने स्वतःच त्याच्याशी पुन्हा जवळीक करण्याचे बहाणे शोधत आहेस अजून, हो ना? किती चिपकू बाई आहेस तू. मग तुला थोडी तरी लाज वाटत असली ना तर आत्तापर्यंत डिवोर्स देऊन मोकळी झाली असती. त्याला आता नको आहेस, कळले नाही का तुला? अजून की स्पष्ट सांगायला हवे. सारिका तिला वाटेल ते बोलत होती,
पण गिरिजा तिथे तिच्या फ्रेंड्स सोबत होती, त्यामुळे त्यांच्यासमोर तमाशा नको म्हणून ती स्वतःचा राग कंट्रोल करत होती. सारिका, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, नाहीतर गिरिजा रागाने म्हणाली. मी बोलेन, कारण तुझी एवढीच लायकी आहे. उगाच नाही अतुलने तुला सोडले आणि मला धमकी देत आहेस, नाहीतर काय करशील ग? काही वाकडं करू शकत नाही तू माझे, ती म्हणाली. तसेच तिच्या खांद्यावर टच करत मागून कुणीतरी खुणावले तसे ती मागे वळली. गिरिजा सारिकाकडे पाहत नव्हती, पण ती बोलता बोलता गप्प झाली म्हणून तिनेही त्या दिशेने पाहिले तर सारिकाच्या मागे अभय उभा होता. सारिका वळली तसे त्याने हाताचा स्लीव मागे घेत इकडे तिकडे एक नजर टाकली. सारिकाही इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा जोरात तिच्या कानाखाली चापट मारतो. तिचे सर्व केस तिच्या थोबाड्यावर. ती पूर्णपणे बधीर झाली होती. चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत त्याच्याकडे रागात व संतापाने पाहू लागली. एक हात गालावर होता. गिरिजाने तर घाबरून तोंडावर दोन्ही हात ठेवले. देवा परमेश्वरा, कसली मारली ह्याने? आवाज ऐकून सगळे त्या दिशेने पाहू लागले. आय हेट यू. तू पहिली अशी मुलगी असील जी सुंदर असून हॉट असून ही तिला मी हेट यू म्हणतोय, अभय हसत म्हणाला. त्याने जे केले होते त्याचं त्याला काहीच फरक पडलेला दिसत नव्हता. शट अप यू फूल. तुझी एवढी हिंमत? मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? सारिका रागाने म्हणाली. ए बाई, तू कोण आहेस हे मला माहीत करून घ्यायचे पण नाही, कारण ज्या पद्धतीने तू तिच्याशी बोलत आहेस त्यावरून तुझी लायकी कळली मला, अभय म्हणाला. गिरिजा, कोण आहे हा? कोण लागतो तुझा? सारिका त्याच्या पुढे काही चालेना म्हणून ती पुन्हा गिरिजाकडे वळली. अभयपासून 12 पावले मागे जात. अभय रिलॅक्स. गिरिजा त्याला शांत करत होती. तिला काय विचारतेस? मी सांगतो ना मी कोण आहे ते. मी तिचा बॉडीगार्ड आहे. तिच्या आजूबाजूला माशी जरी फिरली तरी तिला मारायची अशी ऑर्डरच आहे मला. अभय तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाला. व्हॉट? इम्पॉसिबल. गिरिजा, काय आहे हे सर्व? बोल ना. मी सांगतोय ना, ते ऐकू येत नाही का? आणि हो, ती तुझं काही वाकडं नाही करू शकली ना, तरी मी तुला पूर्णच वाकडी करून ठेवू शकतो. जर का तू पुन्हा तिच्या आजूबाजूला जरी दिसलीस ना, नेक्स्ट टाइम हाताने नाही पट्ट्याने मारीन. चल, कडेकडेने निघ आता, अभय तिला बोट दाखवत ॲटिट्यूड मध्ये तितकाच शांतपणे म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात त्याच्या रागाची सीमा स्पष्ट दिसत होती. ती घाबरून गप्पच. यू यू म्हणत रडव्या स्वरात. इथे नाही, तिकडे जाऊन रडायचं. चल, तो असे म्हणत जवळ जात खाली वाकला. तसे ती टणकन उडी मारून तिथून बाजू पळून तिथून निघून गेली. पण ती मध्येच वळून पाहत होती. ते पाहून तो मुडमुड के ना देख मुडमुड के, मुडमुड के ना देख मुझे मुडमुड के. अभय, एक हवी आहे का? तसे पण थोडी हळूच मारली होती तशी ती पुन्हा समोर पाहून चालू लागली. ए ऐक ना, घरी जाऊन आंबी हळद लावायला विसरू नकोस. ओके बाय, टाटा. अभय तिला जाता जाता पण 4 गोष्टी ऐकवल्या. ए चूप ना, किती बोलणार आहेस तिला? तुला तिला असे मारायची गरज नव्हती, ते पण एवढ्या माणसांच्या समोर. तमाशा. गिरिजा अभयला चिडून म्हणाली. मग काय, आरती करायला हवी होती का तिची? कमाल आहेस तू. तुझ्या पण एक ठेवून द्यायला हवी, त्याशिवाय सुधारणार नाहीस तू. खरं तर तिच्यापेक्षा मला तुझा जास्त राग आला आहे. काय गरज आहे असे सगळे ऐकून घ्यायची? ती कोण लागते एवढी तुझी? अभयने आता गिरिजाला धारेवर धरले होते. गिरिजा गप्पच. पुढे काय बोलणार होती ती, पण आत्ता घाबरली. सांग ना, कोण आहे ती तुझी? अभय चिडून. गिरिजा काहीच न बोलता तिथून निघून गेली. गिरिजा, ए गिरिजा, अगं काय झाले? अभय तो तिला आवाज देत तिच्या मागे जात होता, पण ती निघून गेली आणि स्नेहा तिकडून ड्रेस चेंज करून आली. काय बोललास तू तिला? तुला म्हटले होते ना तिच्यापासून लांब राहा. काय केलं तू? स्नेहा चिडून त्याला. मी काही केलं नाही, फक्त तिला विचारले की ती मुलगी कोण आहे तुझी, अभय म्हणाला. कोणती मुलगी? स्नेहा विचारत होती. ती फुलवाली, मी धक्का दिला होता तिला. ती मुलगी का? गिरिजाच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड आहे, स्नेहा संतापाने म्हणाली. एवढेच ना? एक मिनिट,
काय म्हणालीस? परत बोल. सच है क्या? अभय शॉक झाला होता. हो अभय, हे खरं आहे. ती गिरिजाचं आयुष्य खराब केलं आहे तिने. तिचा नवरा पण खूप वाईट आहे, स्नेहा वैतागून सांगत होती. ओ शिट, मी एकच मारली. अगं मग आधीच सांगायचं होतं ना. अजून 2 लावल्या असत्या तिच्या कानाखाली. अभय हनुवटीवर बोट घासत. काय, तू तिला मारलास? स्नेहा शॉक होत म्हणाली. हो, कारण ती गिरिजाशी मिसबिहेवियर करत होती. मला ते आवडले नाही म्हणून मी मारलं तिला. अभय म्हणाला. धन्य आहेस तू, खूप चांगले काम केला हा. तू पण आता पुन्हा गिरिजाशी बोलायला जाऊ नकोस. दोस्ती खतम समज. स्नेहा त्याला हात जोडत. तसे पण आमच्यात दोस्ती नाहीच, सो आय डोंट माइंड. थोड्या वेळात गिरिजा आणि स्नेहा टेबलवर बसल्या होत्या. त्या तिथे बसून आपापसात बोलत होत्या. त्यांचा सारिकाचा विषय सुरू होता. बाकी सर्व कपडे चेंज करायला गेले होते. असे कसे बोलू शकते ती तुला? एवढी तिची हिंमत, आणि तू एवढे काय ऐकून घेतेस तिचे? गिरिजा सर्व ऐकून घेत तिची प्रतिक्रिया देत होती. जाऊ दे ग, तिच्याकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? इथे स्वतःची माणसे दगा देऊन गेली आहेत. गिरिजा निराश होत. म्हणून काय सहन करायचं का? बरं, अभयने मारले तिला, आणि तुला तर मी आधीच म्हटले होते डिवोर्स देऊन टाक. तू का अजून त्रास करून घेत आहेस? स्नेहा रागाने म्हणाली. पण अगं आधी तिचं काय? तिला बाबा नको का? तिची बिचारीची काय चूक आहे? तिने का म्हणून असे आयुष्य जगावे? तिला आयुष्यभर वडिलांची कमी वाटत राहिली. तिला असे उदास नाही पाहू शकणार मी. गिरिजा रडव्या आवाजात म्हणाली. यावर पण पर्याय आहे गिरिजा. त्यासाठी अतुलच्या पायाशी जायची गरज नाही तुला. तू दुसरे लग्न कर आता. जमाना बदलला आहे. स्वतःच्या भविष्याचा विचार कर म्हणाली. स्नेहा, काहीतरीच काय? काहीही बडबडू नकोस. मला नाही हे पटत. गिरिजा चिडून म्हणाली. अगं त्यात काय चुकीचं आहे? चुकीचं नाही पण बरोबर पण नाही, गिरिजा म्हणाली. कुणी ठरवले आहे, तू की मी का अतुल? कुणी? अतुल दुसरं लग्न करू शकतो, मग तू का नाही? स्नेहा म्हणाली. स्नेहा, आधीच जे झाले आहे नशिबात ते काही कमी आहे का ग? आता तर काही बदलायचं नाही माझ्या आयुष्यात. मला अजून त्रास नको आहे, गिरिजा टेन्शनने म्हणाली. अगं तू जे काय करत आहेस ना ते पण चुकीचंच आहे गिरिजा. अतुलची वाट पाहू नकोस. तसे पण त्याला आदितीच्याबद्दल सुद्धा काही वाटत नाही. जर त्याला तिच्याबद्दल काही वाटले असते ना, त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम असले असते, गेल्या 2 वर्षात तो तिला पाहायला एकदा तरी आला असता ग. स्नेहा निर्विकारपणे म्हणाली. पण काही झाले तरी ती त्याची मुलगी आहे स्नेहा, आणि तो चुकीचा वागला म्हणून मी पण वागायचं का? मला त्याचं तोंडही पाहायची इच्छा नाही स्नेहा, पण माझी मुलगी तिच्या वडिलांची रोज वाट पाहत असते. आता तर मीही तिच्या जवळ नाही राहू शकत. परिस्थिती अशी आहे की दुसरे लग्न करून ही काही बदलणार नाही माझ्या आयुष्यात, आणि मला पुन्हा स्वतःला दुखवायचं नाही, गिरिजा अश्रू टिपत म्हणाली. तिला अश्रू टिपताना त्याने पाहिले, आणि तिचे ते बोलणे ऐकून त्याचे हृदय पिळवटून निघाले. ज्या वयात आनंद लुटायचं त्या वयात ती असे आयुष्य जगत आहे का? कशासाठी? तिला पण हक्क आहे समाजातील आनंदी गोष्टी अनुभवायचे, आनंद लुटण्याचे. मग तिने एकटीने का असे दुःख सहन करायचे? तिला तसे पाहून त्याने मनाशी ठरवले की तिला बदलायचे, आनंदी ठेवायचं, तिला स्वतःसाठी जगायला शिकवायचे. सर्व कपडे चेंज करून आले होते. तसे त्यांना उशीर झाला होता म्हणून डिनर करून जायचं असे सर्वांनी ठरवले होते. तसे पण आज त्यांच्यासाठी स्पेशल फ्री डिनर होते. ते सर्व टेबलवर बसून ऑर्डर करून वाट पाहत होते. सलोनी अभयच्या शेजारी बसली होती. एका बाजूला सुनील. दोघेही त्याच्याशी बोलत होते, पण तो मात्र गिरिजावर लक्ष ठेवून होता. ती समोर स्नेहासोबत बसलेली होती. चेहरा निस्तेज झाला होता. उशीर तर नाही होणार ना जाताना? आज लेट झाले थोडे, सलोनी अभयकडे पाहत म्हणाली. अभय काही बोलणार तोच सुनील म्हणाला. तू तुझी नको काळजी करू, आमची कर, कारण तुला तर अभय घरी सोडल्याशिवाय जाणार नाही, सुनील अभयला चिडवत म्हणाला. तिच्याकडे तिची स्वतःची कार आहे. ती ड्राईव्ह पण खूप छान करते. तिला सोडायला जायची गरज नाही. सी कॅन डिफेंड हरसेल्फ.
अभय नॉर्मली गिरिजाकडे पाहत म्हणाला. तो ते सजेशन गिरिजाला देत होता, पण गिरिजाचं लक्ष नव्हतं. त्याने सलोनी इम्प्रेस झाली. थँक्स, पण तरी तू सोडायला आलेला आवडेल मला. माझ्या घरी पाहुणचार खूप चांगला होतो. ये ना कधीतरी, सलोनी म्हणाली. डोंट वरी, तो नक्की येईल कधीतरी. सुनील अभयकडे पाहून. तसे अभयने टेबल खालून त्याच्या पायावर पाय ठेवला आणि दाबू लागला. गप्प बसतोस की मार खायचा आहे, अभय हळूच म्हणाला. ओह नको अभय, सुनील कळवळत. काय झाले, गीता म्हणाली. ते पायाला टेबल लागला, असे म्हणत त्याने अभयकडे रागाने पाहिले. मला लूक देऊ नकोस हा, नाही तर उचलून आपटेन, अभय हळूच म्हणाला. आधी सांग की निमिष सोबत काय केला. सुनील, तू जा रे, अभय त्याच्याशी धक्काबुक्की करत. त्या दोघांची तिथेच मारामारी सुरू झाली. सर्व त्यांना शांत करू लागले. काय लहान मुलांसारखे भांडत आहेत. सुनील तू इकडे बस, स्नेहा म्हणाली. नको, मी इथं बसतो, असे म्हणत सुनील लांब जाऊन बसला आणि अभय गिरिजा शेजारी जाऊन बसला. गिरिजा गप तिच्याच विचारात होती. तो बाजूला बसला तसे ती विचारातून बाहेर आली. अभयने सारिकासोबत जे तमाशा केला होता तो अतुलला समजल्यावर तो काय रिॲक्ट करेल, अभय आणि तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेईल असा विचार ती करत होती. जेवण आले तसे सर्व जेवण करू लागले. अभय गिरिजाशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण ती बोलत नव्हती. ती गप्पच खात होती. जेवण झाल्यावर गिरिजाने घरी कॉल केला आणि आदित्यशी बोलून फोन ठेवला आणि ती एका बाजूला शांतपणे जाऊन उभी होती. तिथे पण गाण्याचा आवाज येत होता. सौम्य ती बाहेरच चांदणे पाहत होती. बाकी सर्व जेवण करून तिथे डान्स करायला सुरू झाले होते. गाणे सुरू होते. अभयला सर्व बोलवत होते, पण तो नको म्हणून ड्रिंक काउंटर जवळ उभा होता. हातात ग्लास पकडून ड्रिंक पित होता. गिरिजा कुठे गेली म्हणून त्याने नजर वळवली. ती एका बाजूला उभी फोनमध्ये पाहत होती. गाण्याच्या ओळी त्याच्या ओठावरून हसू पसरवून गेले. त्याने ग्लास तिथे ठेवला, तिच्याकडे मोर्चा वळवला. गिरिजा, अभय म्हणाला. तसे ती वळून पाहू लागली. काय झाले गिरिजा, एनी प्रॉब्लेम. सगळे तिकडे एन्जॉय करत आहेत, तू का इथे अशी उभी आहेस, अभय म्हणाला. माझा मूड नाही आणि तसे पण मी डान्स नाही करत कधी, गिरिजा म्हणाली. का, अभय चकित होऊन. त्यात एवढे चकित होण्यासारखे काय आहे, ती पुन्हा वळली. एक विचारू, अभय म्हणाला. काय, ती न पाहताच म्हणाली. तू माझ्याशी नीट बोलत का नाही, आय मीन तुला माझे वागणे पटत नाही का, की तू मला फ्रेंड समजत नाही, अभय म्हणाला. तसे ती वळून पाहू लागली. नीट बोलत नाही म्हणजे अजून कसे बोलायला हवे, गिरिजा चिडून. करणशी बोलते तशी, तो पटकन बोलून गेला. तुला काय म्हणायचं आहे नक्की, ती आता जास्तच चिडली. काही नाही, मला एवढेच म्हणायचे होते की फ्रेंड, तो हात पुढे करत म्हणाला. पण का, ती म्हणाली. आणि तुला एवढा प्रश्न का पडतोय, तो म्हणाला. कारण तू आज जे वागला ते मला पटले नाही. तरी तुला एका मुलीवर हात उचलायला नको होते, गिरिजा म्हणाली. हे बघ गिरिजा, ती जास्तच बोलत होती. तू कसे काय ऐकून घेतेस तिचं माहीत नाही, पण माझ्यात इतके पेशन्स नाही आहेत. मी कुणाच्या बापाचे पण ऐकून घेत नाही. जिथे चुकत नाही तिथे आपण झुकत पण नाही. आणि ती मुलगी होती म्हणून एकच मारली, अभय म्हणाला. पण तुला काय गरज होती मध्ये पडायची. तिला काय वाटले असेल, तिने आपल्या दोघांबद्दल नको ती अफवा पसरवली तर मग, गिरिजा चिडून. हो, तर त्यामुळे टेन्शन आले आहे. हो का, थांब, मी तिला अजून 4 ठेवून देतो, म्हणजे काही बोलायच्या लायकीची पण राहणार नाही. अभय, फक्त एवढेच येते ना मुलींना मारायचं. निमिषला पण मारले होतेस ना तू, गिरिजा म्हणाली. त्यावर तो थोडा चिडला, पण त्याला हसू पण आले. ती सिच्युएशन वेगळी होती. मी झोपेत होतो आणि अशा वेळी यम जरी आला ना मला उठवायला, तरी मी कानाखाली देईन. मला माझी झोप प्रिय आहे. सी इज माय फर्स्ट लव्ह, अभय छातीवर हात ठेवून. पण मला नाही पटत हे, गिरिजा म्हणाली. तसे अभय वैतागला. गिरिजा, एक सांग, तू रामायण वाचले आहेस का, अभय म्हणाला. हो वाचले आहे, पण ते का मध्येच आठवले तुला. अरे मी पण काय विचारते, तू तर सर्व ग्रंथ वाचले असतील. बरं मला सांग, शूर्पणखा माहीत आहे ना तुला,
अभय म्हणाला, हो तिचं काय, ती तर मुलगी होती ना. मग लक्ष्मणने तिचं का नाक कापलं. मुलगी होती तर जाऊ द्यायचं ना. अभय म्हणाला, अरे ती फक्त मुलगी नव्हती, ती एक राक्षसीन होती. गिरिजा म्हणाली, राईट, मग तुझी जी सारिका पण मुलगी नाही, राक्षसीन आहे, समजले ना. ते ऐकून ती गप्पच झाली. किती सही बोलत आहे हा. त्याला आधी तर वाटले की त्याचं उत्तर तिला पटणार नाही, पण तिला ते खूप आवडले. समजले की नाही, अशी काय पाहतेस, म्हणून मी तिला मारले, त्यात माझे काही चुकले नाही. आणि तरी तुला चुकीचं वाटत असेल तर तू चष्म्याचा नंबर चेंज करून घे, असे म्हणत त्याचा गॉगल लावत नाचतच तिथून निघून गेला. ती त्याला पाहतच राहिली. हा मुलगा पण ना. मित्रांनो, आमची कथा तुम्हाला आवडत असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, मग कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहत जा. धन्यवाद मंडळी.